हुमणी अळीचे नियंत्रण कसे करावे हे बघा. हुमणी अळी ही मोठ्या प्रमाणात यावर्षी मी सांगितलं होतं, आधीच मी बोललो होतो, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की यावर्षी हुमणी अळीचं प्रमाण जास्त राहणार आहे. हे मला सुद्धा शेतकऱ्यांचे फोटो आलेत. हे जमिनीत हुमणी अळी आहे, पिकाचं मुळं खातेत आणि मूळ पीक सुकतंय. मग याच्यासाठी दोन पर्याय मी तुम्हाला देतो. सोयाबीनसारख्या शेतात ड्रेंचिंग करणं फार सहज शक्य होत नाही. मग सोयाबीनच्या शेतात किंवा कुठल्याही शेतामध्ये ज्वारीचं पीठ 3 किलो आणि कार्टा ऑफ हायड्रोक्लोराईड हे दाणेदार खत येतं. कार्टा ऑफ हायड्रोक्लोराईड 3 किलो, ज्वारीचं पीठ 3 किलो, कार्टा ऑफ हायड्रोक्लोराईड 3 किलो असं मिक्स करायचं, चांगलं एकजीव करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला शेतात फेकून द्यायचं. सकाळी नाही, संध्याकाळच्या 5-6 वाजता फेकून द्यायचं. म्हणजे रात्री ती ज्वारीच्या पिठाच्या वासानं अळी बाहेर येते आणि याला स्पर्श झाला की ती मरून जाते. कार्टा ऑफ हायड्रोक्लोराईड किंवा कार्बोफ्युरॉन, फ्युरी वगैरे जे कीटकनाशकं आहेत ते 3 किलो ज्वारीचं पीठ, 3 किलो कार्बोफ्युरॉन किंवा कार्टा ऑफ हायड्रोक्लोराईड संध्याकाळच्या वेळेला शेतात फेकून द्या. नाही तर ड्रेंचिंग करू शकत असले, समजा तूर आहे, कापूस आहे, अशा पिकांमध्ये हुमणी अळी जर असेल तर त्याला ड्रेंचिंग करा. ड्रेंचिंगमध्ये एका पंपाला 100 मिली पांडा सुपर आणि रिहांश 50 मिली, हे चुकून 500 मिली झालं आहे, 50 मिली रिहांश. तर याचं स्पॉट ड्रेंचिंग करायचं. स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे काय आहे हे बघा. स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे ही समजा तुमचं इथे पेरणी केलेली आहे, तुमचे हे इथे हे झाडं आहेत आणि या झाडाच्या मध्ये कुठंतरी मध्येच इथे हे झाड मेलं आहे, इथं अळी आहे. मग तुम्हाला काय करायचं, याच्या 1-2 फूट इकडे आणि 1-2 फूट इकडे असं ड्रेंचिंग. कारण ती अळी एक तर इकडे जाईल, या रेषेत जाईल किंवा या रेषेत जाईल. तर स्पॉट ड्रेंचिंग, समजा इथलं हे झाड मेलं आहे तर त्याला इथून तर इथपर्यंत असं 2-4 फूट दोन्ही बाजू मिळून 4 फुटाचं असं ड्रेंचिंग करायचं, त्याला म्हणतात स्पॉट ड्रेंचिंग. तर या पद्धतीने स्पॉट ड्रेंचिंग करू शकता. किंवा मग ज्वारीचं पिठात कार्टा ऑफ हायड्रोक्लोराईड किंवा कार्बोफ्युरॉन मिसळून टाकू शकता.